बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईत दिबा पाटील समर्थक आता आक्रमक झाले। दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे बॅनर्स हे झळकलेले आहे। नवी मुंबईतील प्रत्येक चौकात हे फलक लागले। गावाच्या वेशीवर बॅनर्स लागले। कल्याण, डोंबिवली, वसई विरार मध्ये देखील ही फलकबाजी करण्यात आली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी भूमिपुत्र आता पुन्हा एकवटलेले पाहायला भेटतायत। मुंबईसह इतर शहरांमध्ये देखील लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा आशयाचे फलक जे आहेत ते फलकलेले दिसलेले लावलेले आपल्याला पाहायला भेटतायत। आपण नवी मुंबईतल्या वाशी येथील अरेंजा सर्कल या ठिकाणी आहोत। या ठिकाणी देखील राष्ट्रीय नेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई अशा प्रकारचा बॅनर जो आहे तो झळकताना पाहायला भेटतोय। नवी मुंबईत सर्वच चौकांमध्ये ज्या ठिकाणी गावठाण आहेत, भूमिपुत्र आहेत, त्यांची गावं आहेत, त्यांच्या वेशीवरती जे आहे अशा आशयाचे जे आहेत ते बॅनर जे आहेत ते लागलेले आपल्याला पाहायला भेटतात। एकूणच भूमिपुत्र आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। 3 डिसेंबरला भूमिपुत्रांचा भव्य मोर्चा असणार आहे आणि या मोर्चाचं आयोजन जे आहे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी केलेलं आहे आणि एकूणच आता या आशयाचे बॅनर जे आहेत ते सर्वत्रच नवी मुंबईमध्ये लागलेले असून भूमिपुत्रांची पुढची भूमिका कशा पद्धतीची असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।